नमस्कार मित्रांनो, संघर्ष टीव्ही मध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत तरुणालाही लाजवेल असा हा व्हिडिओ असणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो। हा आपल्यासोबत आबाजी आहेत, बघू शकता। आणि हा पेटीकोट विकतोय आबाजी। वयाचा 70 पार केलेला असेल। आबाजीची मुलाखत घेऊया आपण। आबाजीची मुलाखत घेऊया। काय वाटते 70 वर्षानंतरही का हा व्यवसाय करतोय पेटीकोट? आबाजी तुमचं नाव काय पूर्ण? बोला बोला बोला। अरे संदेश जाते तुमचं, एवढं वय होऊ नये, तुम्ही कार्यकर्ता आहे। हे बघा आबाजी पोतीत धरून दर आठवड्याला या गावाला येतात आणि प्रत्येक महिला भगिनीला हा पेटीकोट विकतोय आबाजी। वयाचं 70 वर्ष झालंय आबाजीला। किती वर्ष झाले आबाजी तुम्हाला? अरे बोला बोला आबाजी साहेब। आता ही बघा, ही माय माऊली घेतली एक पेटीकोट, हे पैसे आले। आबाजी येतोय किती किलोमीटर वरून येतोय? 50 किलोमीटर वरून। आबाजी बोलतच नाहीत। बोला आबाजी। अरे नाही ना आबाजी, बोला ना। अरे बोला लागते। द्या परिचय, द्या तुमचं। हे बघा, ही पोती आणतोय आबाजी, दर आठवड्याला आणतोय। हा आता ही पण मावशी दर आठवड्याला यांच्याकडून पेटीकोट घेते नातेवाईकाला। भांडेगावचा आहे, दोन्ही संन्यासी आहे म्हणते आबाजी। भाऊ आबाजी बोला, तुमच्याबद्दल परिचय द्या। असं करू नका, तुम्हाला बघतय पूर्ण देश बघतय तुम्हाला। बोला बघा, बोला आबाजी। अरे तरुणांनी तुमच्याकडून काहीतरी शिकवण घेतली पाहिजे। हे बघा आबाजी पोती घेतोय, पोतीमध्ये पेटीकोट टाकतोय आणि आपला व्यवसाय बिनधास्तपणे करतोय। दर आठवड्याला येतोय। आबाजी बोलतच नाही आणि आता पेटीकोट वाले बोलतोय। बोला आबाजी, एकदा आवाज द्या। तर आपण आबाजीची मुलाखत घेण्याचा प्रयत्न केलाय, दर आठवड्याला घेण्याचा प्रयत्न करतो, पण आबाजी मुलाखतच देत नाहीत। नाही म्हणते, काय द्यायचं नाही म्हणते, असं म्हणतोय आबाजी। तर हा आबाजीचा आहे, मस्त व्यवसाय करतोय। तर सांगायचं तात्पर्य आबाजी 70 वर्ष झाले, 70 वर्ष पार केलंय आबाजीने। अगोदर मी जेव्हा मोबाईल शूट केला नाही त्या अगोदर काढलं होतं। वयाचा 70 वर्ष पार करूनही आजही 500 रुपये कमवतो दिवसाला। जो कोणी तरुण म्हणत असेल की आजच्या जमान्यात काही कमवता येत नाहीत, तर ह्या आबाजीला तुम्ही बघू शकता।